आज मी बनवणार आहे उपवासाला खाता येऊ शकणारे डोसा आणि चटणी। बरोबर ऐकलं, उपवासाचा डोसा आणि चटणी एकदम मऊ मऊ लुसलुशीत। त्यासाठी मी 7 ते 8 तास हा बगर म्हणजेच वरीचे तांदूळ भिजत घातले होते। हा आहे उकडलेला बटाटा आणि साबुदाणा, जिरे, अर्धी वाटी साबुदाणा। हे आहे राजगिरा पीठ। राजगिरा पीठ नसेल तर तुम्ही सिंगाडा पीठ घालू शकता, सिंगाडा पीठ नसेल तर, आणि हे दोन्ही नसले तरी चालतं। आणि हे आहे घरचं लावलेलं फ्रेश दही। हे त्या डोसाला जी जाळी येते त्या जाळी आणण्याचं महत्त्वाचं काम हे दही करणार आहे, म्हणून हे दही स्किप करू शकत नाही, दह्याशिवाय हा डोसा बनणार नाही। आणि मिरच्या, आणि उपवासाला खातोय म्हणून सेंधव मीठ चवीनुसार। आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया। मिक्सरच्या भांड्यात आता आपण बटाटा, बगर 7 ते 8 तास भिजलेला, साबुदाणा आणि जिरे। साबुदाणा घालतो कारण त्याला जो मऊपणा, सॉफ्टपणा येतो तो यामुळे, आणि ताजं घर लावलेलं दही ताजं। आणि जाळी, डोस्याला जाळी आणण्याचं काम हे दही करतं। चवीसाठी मिरच्या, ह्या मिरच्या तिखट नाही आहेत म्हणून मी एवढ्या घातल्यात, तुम्ही कमी घाला। आणि चवीपुरतं सेंधव मीठ। आणि हे राजगिरा पीठ किंवा सिंगाडा पीठ घालू शकता। जर घरात हे दोन्ही पीठं नसतील तर तुम्ही हे स्किप करू शकता। तर हे सर्व मिश्रण आता आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलं आहे आणि आपलं हे मिश्रण आता तयार आहे। हे मिश्रण आता थोडं बाजूला आपण ठेवूया 10-15 मिनिटांसाठी। तोपर्यंत आपण चटणी बनवायला घेऊया। म्हणजे डोसे तयार झाल्याबरोबर गरमागरम डोस्याबरोबर चटणी लगेच आपल्याला खायला मिळेल। तर आता आपण हे डोस्याचं पीठ बाजूला ठेवतोय चटणी होतपर्यंत, म्हणजे ते छान मुरेलही। आणि आता चटणीसाठी आपण घेतलं आहे ताजं दही, भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचा कूट, मिरची, जिरं आणि सेंधव मीठ। हे सर्व साहित्य आपण मिक्सरला लावून वाटून घेऊया आणि आपली एकदम चटपटीत अशी चटणी तयार होऊन जाणार। आणि आता आपली चटणी तयार होईल। तर आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा। हा व्हिडिओ जर पाहिजे तसा मी शूट करून नाही शकले आहे, त्यासाठी क्षमस्व। पण या व्हिडिओमधून तुम्हाला एक बेसिक रेसिपी कळली आहे की कसा बनवायचा आहे ते। भविष्यामध्ये मी अजून चांगला व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल। तर माझे व्हिडिओ बघत राहा आणि मला प्रोत्साहनासाठी लाईक, शेअर, कमेंट नक्की करा। आणि यापुढे तुम्हाला कोणत्या नवीन डिशेस शिकायला आवडेल किंवा माझ्या बघायला आवडेल ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा। मी तुम्हाला त्या माझ्या व्हिडिओमधून नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेल। तोपर्यंत छान खा, मस्त खा आणि स्वस्थ राहा। धन्यवाद।